हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी, अश्विज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा, आरोग्यदायी जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. पावसाळा चालू झालेला आहे, सगळीकडे छान अशी हिरवळ पसरलेली आहे, वातावरण थंडगार झालेलं आहे आणि आपल्या घरी छान छान असे पाहुणेसुद्धा आलेले आहे. तर पावसाळ्यात घरी माशा, डास, चिलटे हे पाहुणे आलेले आहे. तर येतातच ते, आणि पण ते आल्यामुळे घरात रोगराई पसरते. तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणते छोटे उपाय केले पाहिजे तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. पावसाळ्यात हवेत दमटपणा आणि ओलावा जास्त जाणवतो. या ओलाव्यामुळे घरात कुबट वास येऊ लागतो. यावर अनेक उपाय करून घरातील कुबट वास काही जात नाही. सकाळी उठल्याबरोबर सगळे दरवाजे खिडक्या उघड्या करून द्यायच्या, म्हणजे घरातील जो काही कुबट वास असतो तर तो बाहेर जाण्यास मदत होते आणि घरात हवा खेळती राहते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे रूम फ्रेशनर भेटतात बाजारामध्ये. त्यातील तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो तुम्ही विकत घ्या आणि सकाळी उठल्याबरोबर घरामध्ये एकदा रूम फ्रेशनर मारून घ्या. घरात एकदम छान फ्रेश वातावरण राहतं आणि जो पण रात्री जी दमट हवा असते घरामध्ये तर ती बाहेर निघून जाते. उठल्याबरोबर आपल्याला पण छान फ्रेश वाटतं. त्यानंतर सगळ्यात मोठी काळजी म्हणजे आपल्या किचनची. किचन म्हणजे आपल्या घरातील अतिशय महत्त्वाची जागा, सगळ्यांच्या आवडी निवडी जपणारी. सकाळी उठल्यावर अगदी चहापासून ते रात्रीच्या हळद दूधपर्यंत आपल्याला देणारी जागा म्हणजे आपलं किचन. किचनमधलं हे सगळ्यात महत्त्वाचं सिंक असतं. तर आपण जे काही भाज्या धुतो, त्यानंतर भांडी घासतो, तर हे सिंक आहे ना, काही जणी काय करतात वरचेवर साफ करतात. तर वरचेवर साफ नका करू. त्याच्या ज्या किनारी असतात ना, त्या किनारीमध्ये खूप सारी घाण असते. तर ती स्वच्छ असं किनारी घसून घेत जा आणि स्वच्छ असं सिंक ठेवत जा. तर भांडी धुतल्यानंतर सिंकच्या आजूबाजूला स्लॅबवर पाणी असतं. पावसाच्या ओल्यामुळे ते लगेच सुकत नाही, त्यामुळे किचनमध्ये घाण आणि जंतू पसरण्याची खूप सारी शक्यता असते. तर कपड्याच्या ऐवजी ना वायपरचा यूज करा, कारण पावसामध्ये कपडे तर अजिबात सुकत नाही. आणि वायपरने काय होतं ना, सगळं आजूबाजूचं पाणी आपण ओढून सिंकमध्ये टाकता येतं आपल्याला. तर पावसाळ्यात म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये आपण आहे ना वायपरचा वापर केलाच पाहिजे. तर वायपरचं यूज करा. स्वयंपाकघरात भांडीपासून ते फरशीपर्यंत खूप सारे कपडे आपण यूज करतो, तर ते स्वच्छ करणं सोपं असतं. पण पावसाळ्याच्या दिवसात कपडे स्वच्छ करणे किंवा वाळवणं खूप कठीण आहे. किचनमध्ये कपड्याऐवजी वाईप्सचा वापर करा, म्हणजे साफसफाई पण छान होते. जे पण माठाखालचं पाणी वगैरे तिथं वायपर तर जात नाही, तर अशा ठिकाणी आपण हात घालून स्वच्छ करू शकतो. तर कुठेही पाणी हे राहत नाही आणि सुकतं पण ते खूप लवकर. फक्त त्याला ब्रश लावायचा नसतो. तर ही आहे ड्रेनअप पावडर. तर ती मी मंथली यूज करते, म्हणून मी ते 1 चमचा घेतलेले आहे आणि कपभर पाणी घ्यायचं. तर ती बेसिंगमध्ये अशी टाकून घ्यायची आणि त्यावर कपभर पाणी टाकायचं. तर त्याने काय होतं ना, जे आपलं बेसिंग ब्लॉक झालेलं असतं, जी पण काही अशी घाण अटकलेली असते तर ती निघून जाते आणि 30 मिनिटांनंतरच आपण बेसिंग यूज करायचं. तर ही पावडर आपल्याला कुठेही हार्डवेअर किंवा किराणा शॉप वगैरेमध्ये भेटून जाते. त्यानंतर हे जे मी वाईप्स यूज करते, तर ते वाईप्स आहेत. तर 3चं पॅक भेटतं. तर त्याची प्राईस 120 इथं तुम्हाला दिसत असेल, पण ते 70 रुपीजमध्येच भेटून जातं. तर नक्की हे यूज करा, छान युजफुल आहे. तिसरी काळजी म्हणजे आपली फरची, लादीची साफसफाई. तर नेहमी ना जेव्हा आपण फरची पुसतो ना, त्याच्या आधी मॉप हा स्वच्छच धुवून घ्यायचा, किंवा आपण जो पण काही कपडा यूज करणार आहे फरची पुसण्यासाठी तर तो हा स्वच्छच पाहिजे. तर मी नेहमी इथे गरम पाणीच यूज करते. मी गरम पाणी घेते, त्यात मी खडे मीठ टाकते, थोडंसं गोमूत्र टाकते. त्यानंतर मी त्याच्यामध्ये लायझॉल, किंवा एखाद्या वेळेस जर माझ्याकडे अवेलेबल नसेल तर जे काही माझ्याजवळ लिक्विड आहे तर ते मी फरची साफ करण्यासाठी यूज करते. तर हे सगळं मिक्स करून मी स्वच्छ अशी फरची पुसते. त्यामुळे काय होतं ना, ज्या माशा, चिलटे त्यांचं प्रमाण कमी होऊन जातं. शक्यतो येतच नाही, पण त्याचं प्रमाण हे कमी होतं आणि आपणच आपल्या घराची काळजी घ्यायची असते.
ज्या घरामध्ये स्वच्छता किंवा साफसफाई असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. खडे मीठ आणि गोमूत्र जे आहे तर ते वापरल्याने किंवा यूज केल्यामुळं आपल्या घरातली जी पण काही निगेटिव्ह एनर्जी असते तर ती निघून जाते. पॉझिटिव्ह एनर्जीचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि आपल्या घराची काळजी आपणच घ्यायची असते. चौथी काळजी म्हणजे एक पंती घ्यायची किंवा कोणतंही भांडं घ्या, त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर आणि 2-3 लवंग घ्यायच्या. ते सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये जाळा. त्याने काय होतं, डास, चिलटे किंवा जे पण कीटक वगैरे असतात तर ते दूर होण्यासाठी मदत होते. तसंच आपल्या घरात पॉझिटिव्हिटी राहते, घरातलं वातावरण फ्रेश आणि प्रसन्न राहतं. पावसाळा चालू झालेला आहे, खूप छान वातावरण आहे, बाहेर थंडगार छान वाटतं. पण माझ्या मैत्रिणींना खूप मोठं टेन्शन आलेलं आहे, ते म्हणजे कपडे सुकवण्याचं. तर खरंच कपडे अजिबात सुकत नाही पावसाळ्यामध्ये. तर अशा वेळेस काय करायचं, थोडे दिवस टर्किश टॉवेल वापरणं बंद करून कॉटनचे टॉवेल वापरणं चालू करा, म्हणजे लवकर सुकतात ते. तर ही पण टिप तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे पाय पुसण्याची काळजी. तर पावसाळा चालू झाला की लगेच आहे ना 2 पेअर तरी पाय पुसणीचे आपल्या घरात पाहिजेच आहे, कारण ते लवकर सुकत नाही. 1-2 आठवडे झाले की जे पण आपले पायपुसणे आहेत ते स्वच्छ धुवून ठेवायचे, सुकून ठेवायचे घरामध्ये. आणि पायपुसणे हे त्यांना मेन म्हणजे ना खाली ग्रीप असलेलं पायपुसणे घ्यायचं, कारण काय होतं, ओलं असतं, आपण पटकन बाहेर आलो, कधी घाई असते, तर अशा वेळेस पटकन आपण सरकू शकतो, आपल्याला इजा होऊ शकते. तर आपली काळजी आपण घेतलीच पाहिजे. थोडे पैसे जातात पण असे चांगल्या क्वालिटीचे ग्रीपवालेच पायपुसणे यूज करत जा. तर आपलं जे बेसिंग असतं ते नेहमी स्वच्छ ठेवावं. त्याच्यामध्ये नॅफ्थॅलिन बॉल किंवा मॉथ बॉल, त्याला आपण डांबरगोळीसुद्धा म्हणतो, तर ती टाकून ठेवायची. त्यामुळे जो काही स्मेल असतो किंवा किटाणू, जीवजंतू, चिलटे वगैरे ते कमी होतात. त्यानंतर आपल्या बाथरूममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ओडोनिल, खूप सारे फ्रेशनर आलेले आहेत. तर तुम्हाला जे हवं असेल, जे आवडतं ते यूज करा आणि आपली काळजी घ्या. तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.